पहलगाम हल्ल्यामधील महाराष्ट्रातील पीडित कुटुंबियांना 50 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। राज्य सरकार पीडित कुटुंबांच्या शिक्षण आणि रोजगाराकडे लक्ष देणार आहे। दरम्यान आसावरी जगदाळेंना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे। माननीय मुख्यमंत्रीजी आणि बाकी इतर सर्व शासकीय लोकांचे मनापासून आभार मानते। त्यांनी सर्वांनीच आम्हाला सांगितलं की ते सर्व आमच्या सोबत आहेत, आमच्या परिवारासोबत आहेत आणि प्रत्येक जण मदत करेल आणि प्रत्येक जणांकडून हेच मिळालं होतं की तुमच्या शासकीय नोकरीसाठी आम्ही प्रयत्न करू आणि आज त्याच्यामुळेच ही जी त्यांच्याकडून आलेली आहे की ते आम्हाला आर्थिक मदत करणार आहेत आणि मला शासकीय नोकरी देणार आहेत। त्यासाठीच मी त्यांचे धन्यवाद करते। नाही, माझं असं काही स्वप्न नव्हतं, पण त्यांचं स्वप्न नेहमी असंच होतं की मी खूप मोठ्या पोस्टवर काम करावं, नेहमी मी लोकांच्या मदतीस यावं आणि त्यांचं असं नेहमी होतं की मी एक मुलगा म्हणून सर्व गोष्टी कराव्यात, की असं नाही की तू माझी मुलगी आहेस म्हणून किंवा मुलगा मुलगी भेद त्यांनी कधी केला नाही माझ्यासोबत। त्यांनी मला नेहमी एका मुलासारखंच की तूच माझी मुलगी आणि तूच माझा मुलगा आहेस। तर त्यांची नेहमी अशी इच्छा होती की सरकारशी रिलेटेड कुठल्या तरी गोष्टीत माझी मदत व्हावी। तर मला असं वाटतं कदाचित त्यांची इच्छा होती आणि ती आज